सकाळ सकाळ फोन करून भावानी घरी बोलून घेतले होतं. हे बसलेला आहे ना, तो आहे माझा भाऊ. तो मला गहू तांदूळ वगैरे दिला. तो AC घेऊन आला होता म्हणून ते बघायसाठी मला बोलवलं होता. पण बोलवून मला गहू तांदूळ दिला. बोलत थोड्या वेळ बसलो. घरी येऊन बघतो तर मुलांनी मात्र अजून निवांत झोपा काढत होते. मग त्यांना चहा बिस्किट वगैरे आणून ठेवलं. हे चहा असं उकळताना असं मला चाळणीनं हे करत खेळत बसायला लय आवडतं. पण चहा पण आज घट्ट असं मस्त झाला होता. चहा वगैरे पिला. माझं तर ऑलरेडी सकाळी आंघोळ झाली होती. म्हटलं पहिल्यांदा केस वगैरे झटकून घेतले, कारण की आज मात्र दिवसभर बाहेर फिरायचं होतं. बाहेर जायला तर नको वाटतंय, पण आता बाहेरची कामं असतात म्हटल्यावर त्याला काय करायचं. तर बाहेरची कामं आहेत ते करायला तर पाहिजेलच, आणि आपण गेल्याशिवाय तर ती कामं होत नाही. मग चहा वगैरे झालं, सगळं आवरून वगैरे झालं. म्हटलं पहिल्यांदा पटकन आवरावं. सगळ्या मुलासने वगैरे घेऊनच जाणार होते. पहिले एवढं सकाळचे 9 साडेनऊ वाजले होते, पण इतकं गरम होत होतं ना, काय सांगू. मला भीतीच वाटत होती बाहेर पडायला. तसं पण आम्ही रिक्षामध्येच असतो, पण काहीतरी काम आलं की उतरावं लागतं. हिने ऐन वेळेस कधी पण कुत्रं मांजर भांडतात की नाही, तसं भांडत असतात. पण काहीतरी काम असेल, खायची वगैरे असेल ना, असं प्रेमानं वागतात. मला पण ते बघून लय बरं वाटते. भावानी दोन्ही बहिणीसनी असं गंध लावून देत होता. आता मात्र शांत आहेत. पण मोबाईल त्यांच्या हातात मिळाला, मोबाईलसाठी किती भांडतात ना, ते काही सांगायला नको. मग नंतर आम्ही इतर रिक्षात बसून चाललो होतो. बाहेर बघू शकता किती ऊन पडले. हे उन्हाळ्यातच एवढे हिरवेगार झाडं असतात बघा. पहिल्यांदा तर आलो मी CNG भरायला, पण CNG भरायच्या तिथं बघू शकता किती लाईन लागलो होतं. बापरे म्हटलं, आता रिक्षात बसून घामाने असं भिजल्यासारखं वाटत होतं. मग हिने बसले होते, तोपर्यंत श्रद्धा पळत आली. परत दुसरीकडं आलो. आईची KYC करायची होती. मग ते काय झालं नाही. हे बघा, KYC करणाऱ्या मॅडमचं बाळ होतं. ते वाकून बघत होतं. तिथंपर्यंत आले. स्टेशनरीच्या दुकानात गेले नीलकटर आणायला. तिथून आले राशनच्या दुकानामध्ये. मला फक्त घ्यायची होती ज्वारी. ते वगैरे घेतलं. एवढं ऊन होतं ना, बाहेर पडायला नको वाटतं. हे आमच्या गावाचं दत्तमट्टा म्हणून आहे, सगळ्या गावात फेमस आहे. मग आम्ही एक ग्लास दत्तमट्टा पिलो. मग घरी यायला निघालो. घरी येता आम्हाला मटका घ्यायचा होता. हे बघा, एवढं सगळं काम होतं आम्हाला दिवसभराच. मटका वगैरे घ्यायला बघितलं तर मटके किती महाग होते माहिती आहे काय. 300 रुपये. 300 रुपयाच्या खाली एक मटका देत नव्हती. तरी आम्ही कसं तरी करून 200 रुपयाला घेऊन घरी आलो. एक घागर पाणी बसतोय ब्लॅक कलरचं, हेच पसंत केलं आणि हेच घेऊन घरी आलो. नळाचं घेतलं नाही, कारण की नळ मुलांनी ठेवत नाही. असं घेऊन आम्ही घरी आलो. घरी आलेला बघू शकता किती घामानं भिजलं होतं. पहिल्यांदा आल्याला हातपाय वगैरे धुतला आणि व्यवस्थित थोडा वेळ 5 मिनिट बसला. अजून स्वयंपाक करायचा होता. 1 वाजला होता. 1च्या नंतर स्वयंपाक करायचा होता. थोड्या वेळ बसून घेतलं, हातपाय वगैरे पुसून घेतलं, फॅन वगैरे चालू करून घेतलं. तवा कुठं बरं वाटलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये चला.